आज खूपच आनंदाचा दिवस आहे. मला इरावती कर्वेंची एक प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो. मैदानात मुलं खेळत होते आणि इरावती कर्वे त्या मैदानातून जात होत्या आणि मग एक जण म्हणाला, अरे ही इरावती कर्वे फार मोठी लेखिका आहे, कोणी म्हणे कवी आहे, कोणी म्हणे समाजसुधारक आहे. तेवढ्यात एक मुलगा म्हणाला, अरे आपल्या वर्गात जो विनोद आहे ना त्याची ती आई आहे. आणि इरावती कर्वे म्हणतात की माझी ती ओळख सगळ्यात चांगली ओळख की मी समाजसेविका आहे, कवी आहे, लेखिका आहे. तसंच आज आपल्याकडे जोशी सरांनी जसं पेरलं तसं उगवलं. जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वह हर काम अलग ढंग से करते. जोशी सर, बरं त्यांचं नावच पाहिजे, यस एस जोशी, एस फॉर स्माईल, एस फॉर सक्सेस आणि जजमेंट. म्हणजे ते जेव्हा तरुण होते तेव्हापासून त्यांनी आम्हाला सगळ्यांना जज केलं. बघा बरं किती, आता मी अमरावतीहून आलो, शिल्पा मुंबईवरून आली, पण हे दोघं जण खरे जे सूत्रधार आहे, सुभाष आणि विनोद, आणि त्यांच्या जोडीला मुरलीधर पंत आणि संदीप. आम्ही या हॉटेलमध्ये मिटिंग घेतली, कसं प्लॅनिंग, बुके कसं असेल, शाल कशी असेल. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की सरांनी आम्हाला जे प्रेम दिलं, मी माझ्या लेखांमध्ये लिहिलं, खूप ठिकाणी लेख छापून आणले, परंतु सरांनी आम्हाला जे प्रेम दिलं ते प्रेम आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून त्याची परतफेड करण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळेजण एकत्र आलेले आहेत. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते, आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तो यासाठी की या सरांच्या निमित्ताने मी म्हटलं की अरे आपलं पुणे मुंबई या भागाकडे दुर्लक्ष झालं. मी कलेक्टर होणाऱ्या मुलांना शिकवतो, मग मी लगेच एक मिटिंग, सरांचा वाढदिवस एक मिटिंग इथं अरेंज केली, जवळपासच केली की भाऊ सरांच्या वाढदिवसाला वेळेवर जाता आलं पाहिजे. आणि आज आपल्या या पुणे विभागामध्ये मिशन आयची सुरुवात झाली. सरांच्या वाढदिवसानिमित्त मला वाटतं एक चांगलं गिफ्ट आपण देतो. कोल्हापूरचे आमचे सर, हां ते आता आमच्याकडे पतंगराव कदम ट्रस्ट आहे, त्याचे पदाधिकारी आले होते. सर म्हणाले आम्हाला कोल्हापूरमध्ये सुरू करायचं आहे. बघा सरांच्या निमित्तानं सर कदाचित वाढदिवस विनोदने सुभाषने अरेंज केला नसता तर तो प्रसंगही आला नसता. सरांनी जे आम्हाला प्रेम दिलं, जे आम्हाला, म्हणजे मी ते लेखामध्ये लिहिलं, जास्त या ठिकाणी बोलण्याचा प्रसंग नाही आहे, परंतु सरांनी जे प्रेम दिलं ते मनापासून होतं, आईचं हृदय होतं. मला ते हाक मारायचे नरेश, मला असं वाटायचं की माझ्या आईनंच हाक मारली. आणि एवढे सगळे एकत्र येणं ही किमया सुभाषने आणि विनोदनी साधली, त्यांना धन्यवाद देतो. आज दिवस सरांना ऐकण्याचा आहे, त्यामुळे माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी 2 मिनिटं बोलतो, तसा आवाज येतो. आदरणीय सर और मेरे प्रिय मित्रों साथियों, मैं आज सर को धन्यवाद देता हूँ जो धैर्य और बुद्धिमत्ता से हमारा मार्गदर्शन करते रहे, हमारे भविष्य को आकार और बेहतर इंसान बनाने के लिए. 4 पंक्तियों में कहूँगा, गुरु तेरे उपकार का कैसे चुकाऊं मोल, गुरु बिना ज्ञान न मिले, गुरु बिना न मिटे दोष, लाख कीमती धन भला, गुरु है मेरे अनमोल. केवल ज्ञान प्राप्त ही नहीं, रचनात्मक और निर्णय लेने की क्षमता को भी विकसित किया है, जिसका उपयोग मुझे और हम सभी साथियों को जीवन में समय समय प्राप्त हुआ है. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्मदिन 5 सितंबर हम शिक्षक दिन के रूप में मनाते हैं, गुरु के मार्गदर्शन प्राप्त करने का. तो जीवन प्राप्त सफलता जो हमने पाई है उसको 29 जून आज का मनाए, ऐसी मेरी इच्छा है. धन्यवाद.